श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या आणि दुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल। बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत की ताई आता उपवास कधी सोडायचा, अष्टमी नवमी दसरा याचं नेमकी काय करायचं, त्या केव्हा आहेत, घट कसा विसर्जन करायचा, घट कधी हलवायचा, नवरात्रीच्या 9 दिवसांचा उपवास कधी सोडायचा, बसता उठताचा उपवास कधी सोडायचा, नारळाचे काय करायचे किंवा त्या धनाचे काय करायचे, वातीचे काय करायचे, दिवा अखंड आहे त्याचा काय करायचे, ए टू झेड संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि स्किप न करता पुढे न ढकलता व्यवस्थित ऐकलात तर तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि तुम्हाला कमेंटही करावं लागणार नाही। कमेंट मध्ये फक्त लिहावं लागेल दुर्गा माता की जय, अंबे माते की जय एवढंच लिहावं लागेल। आणि जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत पाहिलात तर तुमच्या मनात प्रश्न राहतील, संभ्रम राहतील आणि तुम्ही परत प्रश्न विचाराल आणि कदाचित मग मी सगळं सांगितल्यामुळे त्याची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत। म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ फार कष्टाने तयार केले जातात, खूप माहिती काढून केले जातात, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघावेत जेणेकरून अधुरं ज्ञान, अपुरी माहिती तुमच्यापर्यंत येणार नाही। आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे, कुळाचार कधी करायचा आहे। आता आपण 9 दिवस तर करत आलेलो आहोत। नवमीला दशमीला कुळाचार हा केला जातो। नवमी आणि दशमीला आपल्याला कुळाचार करायचा आहे। जर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच तुमची घट बसवायची वेळ आहे तर तुमच्या घरातील जी मोठी लोक आहेत, काका काकू सासू सासरे, यांना विचारा की आपल्याकडची पद्धत काय आहे, अष्टमी नवमी दशमी कधीची पद्धत आहे हे तुम्ही त्यांना विचारा। आमच्याकडे काय केलं जाते मी तुम्हाला सांगते। आमच्याकडे अष्टमीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणजे आमच्याकडच्या घटीचा जो उपवास आहे तो अष्टमीला सोडला जातो, अष्टमीच्या संध्याकाळी सोडला जातो। मात्र आता यावेळेस अष्टमी नवमी तिथी एकत्र आलेली आहे त्यामुळे सगळ्या लोकांना हा गोंधळ झालेला आहे। आता उपवास कधी सोडावा तर उपवास खरं तर दशमीला सोडावा ही खरी पद्धत आहे, म्हणजे दसऱ्या दिवशी उपवास सोडावा। ज्यांनी नवरात्रीच्या 9 दिवसांचा उपवास धरला आहे त्यांनी दशमीला म्हणजे दसऱ्याला उपवास सोडावा। अष्टमीचा उपवास कधी सोडावा तर अष्टमीचा उपवास नवमी तिथीला सोडावा। तो कसा सोडायचा, किती वाजता सोडायचा हेही तुम्हाला सांगणार आहे। ज्यांनी उठता बसता उपवास केला आहे म्हणजे पहिल्या तिथीला, जसा मी केला आहे पहिल्या तिथीला आणि अष्टमी तिथीला, त्यांनी तुम्हाला अष्टमी कधीच संपत आहे तर अष्टमी शुक्रवारी, अष्टमी उद्या चालू होत आहे लक्षात घ्या। अष्टमीचा उपवास उद्या सकाळपासून म्हणजेच आज रात्री 12 पासून ते शुक्रवारी 12 पर्यंत, आज रात्री 12 पासून ते शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत अष्टमीचा उपवास तुम्हाला धरायचा आहे। पुन्हा एकदा सांगते, व्यवस्थित ऐका। अष्टमीचा उपवास, उठता बसताचा उपवास आज रात्री 12 ते शुक्रवारी दुपारी 12ला तुम्हाला सोडायचा आहे। ज्यांचा उठता बसताचा उपवास आहे शुक्रवारी 12ला तुम्ही संपूर्ण जेवण करून उपवास सोडू शकता। तर अष्टमीला तुम्हाला काय काय करायचे आहे, अष्टमीला म्हणजे तुम्हाला अष्टमी शुक्रवारी उपवास सोडला की तुमचा अष्टमीचा उपवास संपला। नवरात्राचा ज्यांचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांचं पुढे सांगते। अष्टमीला आपल्याला काय काय करायचं आहे तर अष्टमीला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घरामध्ये सकाळी किंवा दुपारी कधी तुम्हाला जमेल तेव्हा सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, रोजची जी तुमची आरती वगैरे आहे ती करायची आहे। त्यानंतर तुम्हाला होम करायचा आहे। होम कसा करावा याची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे। होम झाला की आपल्याला कन्या पूजन करायचं आहे। 9 कन्या, 5 कन्या, 7 कन्या किंवा 1 अगदी कन्या असेल तरी चालेल, तिचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे। तिची व्यवस्थित तुम्हाला पाठवणी करायची आहे। तिच्या पायावर डोकं टेकवून तिला नमस्कार करायचा आहे। तिच्या पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढायचं आहे। तिला दुर्गा मातेचं रूप समजून तिची पूजा तुम्हाला अष्टमीला म्हणजे उद्याच्या दिवशी कन्या पूजन करायचं आहे। नाही जमलं उद्या, सुतक असेल, पिरियड असेल आणि तो संपत असेल, परवा तुम्हाला करता येत असेल तर परवा केलेत तरी चालेल। आणि ज्यांना हा तिथीच मिळाली नाहीये, 8 दिवस काही ना काही अडचण आहे, त्यांनी येणाऱ्या शुक्रवारी किंवा मंगळवारी कन्यापूजन केले तरीही चालेल, कारण कन्यापूजनसाठी शुक्रवार हा उत्तम वार मानला जातो। नवमी तिथी कधी आहे तर शनिवारी 10 वाजून
58 मिनिटांनी शनिवारी, आता शुक्रवारी काय संपते तुम्हाला मी सांगितलं, शुक्रवारी 12 वाजता अष्टमी तिथी संपते, शनिवारी 10:48 मिनिटांनी नवमी तिथी संपत आहे। आता ज्यांचे घट नवमी तिथीला उठतात, लक्षात घ्या, ज्यांचे घट नवमी तिथीला उठतात त्यांनी शनिवारी 10:58 किंवा 10:48 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कन्यापूजन वगैरे करून घट हलवायचा आहे। गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हवन करायचे आहे। उठता बसता ज्यांचा उपवास आहे नवमीचा, त्यांनी शनिवारी 10:58च्या आतमध्ये, म्हणजे शनिवारी 10:58 नवमीला सोडतात, ज्यांना नवमीला उपवास सोडायचा आहे त्यांनी शनिवारी 10:58 मिनिटांनी तो उपवास सोडायचा आहे। कधी सोडायचा आहे पुन्हा एकदा सांगते, नवमीचा उपवास शनिवारी 10:58 मिनिटांनी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे, पण पुन्हा पुन्हा सांगते कारण तुमचा गोंधळ होऊ नये। नवरात्रीच्या 9 दिवसांचा उपवास ज्यांनी धरलेला आहे त्यांनी दसऱ्याच्या 9व्या माळीला शनिवारी 10:48च्या आत, 10:48 मिनिटाच्या आत तुम्हाला उपवास सोडून घट हलवायचे आहेत। आणि ज्यांच्याकडे दशमीला उपवास सोडला जातो किंवा दशमीला घटस्थापना हलवली जाते, घट हलवला जातो, त्यांनी शनिवारी दशमीला 10:48 मिनिटांनंतर दिवसभर कधीही तुम्ही घट हलवू शकता किंवा दिवसभर कधीही तुम्हाला त्या पूर्णाच्या आरत्या वगैरे आहेत त्या दिवसभरात कधीही करू शकता। मात्र ज्यांच्याकडे नवमी तिथी आहे त्यांनी 10:48 मिनिटाच्या आत शनिवारी सगळं काही उरकायचं आहे। पहाटे लवकर उठा, स्वयंपाक करा, पुरण घाला, पुरणाच्या आरत्या करा आणि त्यानंतर तुम्हाला 10:48च्या आत तुमचा घट हलला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर मग निवांत तुम्ही देवांची पूजा वगैरे करू शकता। आता पुरणाच्या आरत्या करायच्या, कुळाचार करायचा म्हणजे नेमकी काय करायचं, तळी सुद्धा भरायची आहे, त्याचा व्हिडिओ वेगळा येईलच। मात्र पुरणाच्या आरत्या आता आमच्याकडे काय केलं जातं तुम्हाला सांगते। एक असं तामण घेतलं जातं, आपलं पुरण जसं आपण पुरण यंत्रातनं काढतो तसं व्यवस्थित शिजलेलं पुरण पुरण यंत्रातनं काढायचं आणि त्याची मध्ये अशी घडी घातली जाते, म्हणजे अशी चौकोन केला जातो, असा चौकोन केला जातो आणि त्यामध्ये होल पाडले जातात। 11, 21, 51 जेवढे आमच्याकडे 11 दिव्यांची पद्धत आहे, काही ठिकाणी 21 दिव्यांची असते तर काही ठिकाणी 51 दिव्यांची असते, तर काही ठिकाणी पूर्णाचे अगदी आपण जसे पणती असते ना तसे दिवे सुद्धा केले जातात, पणतीच्या आकाराचे, तसे 11 केलेत तरी चालेल, नुसते गोल गोल दिवे केलेत तरी चालेल किंवा पूर्ण तामणामध्ये पुरण थापून त्याच्यामध्ये होल पाडून फुलवाती 2 वातींची 1 वात आणि मग त्यामध्ये सगळ्यात तूप सोडायचे आणि त्यानं आरती करून घ्यायची। लक्षात घ्या, पूर्णाचीच आरती करायची, त्याच्यामध्ये अजिबात आळस करायचा नाही। घट उठताना पूर्णाच्या आरतीला जो मान आहे तो खूप मोठा आहे, अगदी मंडळांच्या आरत्यामध्ये सुद्धा पूर्णांच्या आरत्या केल्या जातात। नवमीला तुम्हाला 11, 21 किंवा 51 दिव्यांनी तुम्हाला हे जे आहेत तो करायचा आहे, आरती करायची आहे। 11च्या आत तुम्हाला नवमीचा असेल तर 11च्या आत हलवायचे आहे आणि दशमीचा असेल तर तुम्हाला 11च्या नंतर जरी तुम्ही हलवलात तरीही चालेल। आता दशमीला 11 नंतर ज्यांना दशमी दसऱ्याला ज्यांचा घट उठतो त्यांनी दशमीला 11 नंतर म्हणजे शनिवारी 11 नंतर तुम्हाला हे केलं तरी चालणार आहे। आता घट उचलताना दिशा कोणती असावी, तर घट उचलताना तो असं म्हटलं जातं की घट हा उत्तरेकडे हलवावा। समजा माझी ही दिशा उत्तर आहे, समजा माझी ही दिशा उत्तर आहे आणि हा माझा घट आहे, तर अशा दिशेला घट हलवायचा, म्हणजे घट असा हलवायचा, उत्तरेकडे त्याचं तोंड झालं पाहिजे, म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होते असे देखील म्हटले जाते। हा आपला एक समज आहे आणि एक चांगला समज आहे, त्यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही की दशमीला घट हलवायचा तो उत्तर बाजूला हलवायचा म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होते। घट हलवताना शांततेत हलवा, त्याच्यावरचा नारळ किंवा त्यातलं पाणी बाहेर पडलं नाही पाहिजे, नुसता शांतपणे हलवायचा। अंबाबाईच्या नाम म्हणजे तुमच्याकडे जे म्हणतात उदो उदो किंवा जे काही म्हणतात अंबा माता की जय असं म्हणत म्हणत जय जयकार करत तो घट तुम्हाला हलवायचा आहे। आता दिशा घट कुणी हलवावा हा सुद्धा एक प्रश्न आहे। घट आमच्याकडे अशी पद्धत आहे की घट हा पुरुषांनी, घरातला मुलगा किंवा पुरुषांनी हलवावा, पण जर तुमच्याकडे पद्धत असेल की घट स्त्रिया हलवतात
हरकत नाही, स्त्रिया हल्ली कशातच मागं नाहीयेत. कुळस्त्रीने घट हलवला तरीही चालेल, किंवा तुम्हाला मोठा मुलगा असेल, छोटा मुलगा असेल, त्याच्याकडून घट हलवून घेतला तरीही चालेल. सामान, आता तुम्हाला घटाचे सामानाचे काय काय करायचे ते सांगते. अखंड दिवा जो तुम्ही लावलेला आहे तो जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तो प्रज्वलित राहू दे. त्याला तुम्ही स्वतःहून शांत करायचे नाही. पुढे 2 दिवस जाऊ दे, 1 दिवस जाऊ दे, दसरा संपू दे, 11वा दिवस येऊ दे, 12वा दिवस येऊ दे, ज्या दिवशी तो शांत होईल त्या दिवशीच तुम्हाला तो उचलायचा आहे. त्याच्यातलं खालचं जे तेल आहे ते आपल्या रोजच्या दिव्यात, खाली जे डिश मध्ये तेल साठलेलं आहे ते आपल्या रोजच्या दिव्यात घालायचं आहे. परत आपण जे दिव्याच्या खाली तांदूळ ठेवतो ते अर्थातच तेलकट झालेले असणार, ते तुम्हाला पक्ष्यांना घालायचे आहेत किंवा सरळ झाडाखाली टाकून द्यायचे, झाडाखाली विसर्जित करायचे आहेत. बाकी त्याचा काही जास्त विचार करायचा नाही. आता दिव्यातली वात काय करायची हा मोठा प्रश्न आहे. दिव्यातली वात तुम्हाला काय करायची आहे, जेव्हा तुम्ही तुमचा दिवा शांत होईल त्या दिवशी घरात छोटासा होम करा. होम नसेल जमत तर घरामध्ये कापूर, लवंग, वेलदोडे हे एकत्र प्रज्वलित करा आणि त्यामध्ये ती वात सोडून द्या. ही वात कधीही निर्माल्यात किंवा केरात किंवा निर्माल्यात तुम्हाला ही वात टाकायची नाहीये. लक्षात घ्या, कधीही ही वात निर्माल्यात तुम्हाला टाकायची नाहीये. नारळ, नारळाचे काय करावे तर नारळ हा काही ठिकाणी विसर्जन केला जातो, पण 100% पद्धती काय आहे म्हटलं तर काही ठिकाणी नारळ विसर्जन केला जातो. पण आता तुमचे जर सासू सासरेच तुम्हाला सांगत आहेत की सुनेला सांगत आहेत की नारळ विसर्जन करा, तर तुम्ही करा. कारण काहीच आपल्याकडे म्हणजे ऑप्शनच नाहीये त्यांचं ऐकण्याशिवाय, कारण त्यांनीही पूर्वीपासून चालत आणलेली परंपरा आहे. पण खरं म्हणजे आपण जी काही सेवा करतो की नाही, आपण नवदुर्गा सप्तशतीचा पाठ करतो किंवा जे काही करतो त्याच्या सगळ्या सात्विक लहरी त्या नारळामध्ये उतरलेल्या असतात. त्यामुळे तो नारळ इतका पावन मानला जातो की तो नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि सगळ्यांनी खायचा आहे. जमलं तर त्याचे मोदक करून खायचे आहेत, जमलं तर त्याचं तुम्हाला जे काही सारण वगैरे करून खाता येईल अशा पद्धतीनं तुम्हाला तो खायचा आहे. नारळ तुम्हाला खायचा आहे. नारळ प्रसाद म्हणूनच खायचा आहे. आता त्या घटाखालचं धन जे हिरवं उगवतं त्याचं काय करायचं हाही प्रश्न आहे. घटाखालचे जे धन आहे ते तुमच्या इथे कुठे जिथं शेती असेल तिथं पुरावं, किंवा तुमच्या ज्या झाडांमधल्या कुंड्या आहेत तिथे सगळीकडे ते पुरावं. त्याचं जे हिरवं आहे ते सगळ्यांनी मिळून ते खाल्लं तरीही चालेल. ते सगळं सात्विक असतं. त्यामध्ये इकडं तिकडं कचऱ्यात कुठेही, मी गेल्या वर्षी पाहिलं होतं केंद्राच्या बाहेर हे निर्माल्य कुंड असतं तर तिथं कचऱ्यात ते घट पडले होते. मला सांगा, आपण त्याच्यात 9 दिवस किती सेवा करतो. मग तुम्ही ते इकडे तिकडे टाकू नका. एकतर शेतात, दुसरी गोष्ट आपापल्या झाडांच्या कुंड्यामध्ये टाकून त्याचं जे हिरवळ आहे सगळी हिरवळ काढा, सगळी कापा, व्यवस्थित मिक्सर मधनं काढा, त्याचं ज्यूस बनवा आणि सगळ्यांनी प्या. कंपल्सरी सगळ्यांनी प्या, कारण ते खूप सात्विक आहे. असं परत आपल्याला घरात आपण कधी उगवत नाही, वर्षातनं एकदाच उगवतो. ते सगळ्यांनी मिळून खाल्लं तरी चालेल. दुसरा पर्याय शेतामध्येच घालायचं. कुणीही निर्माल्य कुंड किंवा नदीत वगैरे लांबून फेकून दिले, टाकून दिले, त्याच्यावर लोकांचे पाय पडले, ते कचऱ्यात पडले, असं करायचं नाही चुकूनही. आपल्याला प्रदूषण तर होतच आणि आपल्या नवरात्रीच्या घटाचा चक्क अपमान होतो. म्हणून घरातल्या झाडांमध्ये थोडी थोडी माती घाला आणि ते तृण आलेले आहेत ते सगळ्याला जे आलेले असतात ते खाऊन टाका, सगळ्यात चांगलं आहे. आता पुढे काय प्रश्न उरतो की कलावा, कलशाला आपण बांधलेला कलावा. कलावा तुम्ही घरातल्या कर्त्या पुरुषाच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला बांधायचा आहे. स्त्रियांना बांधायचा असेल तर डाव्या हातात, पुरुषांना बांधायचा असेल तर उजव्या हातात बांधायचा आहे. आता तिथं जे काही तुम्ही ठेवलेलं आहे, पान, सुपारी, विडा, ह्या सगळ्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे. घटातला 1 रुपया सुपारी जपून ठेवायचा आहे. पुढच्या वर्षी तोच वापरलात किंवा तुमच्या घरातल्या कलशामध्ये घातलात तरीही चालतो. आता ज्या काही माळा आपण 9 दिवस वाहिलेल्या आहेत त्या मात्र तुम्हाला निर्माल्यामध्ये, निर्माल्याचं कुंड असतं त्यामध्ये किंवा तेही शेतामध्ये टाकलं तर त्याचं खत तयार होतं. 9मी 11 नंतर सर्व झाल्यावर आपल्या सर्व देवांची, ज्यांच्याकडे पद्धत आहे बघा की कोणत्याच देवाला आंघोळ घालत नाहीत, त्यांनी दसऱ्या दिवशी सगळं देवघर स्वच्छ आवरून, सगळं स्वच्छ करून, देवांना स्वच्छ स्नान घालून व्यवस्थित, कितीही उशीर झाला तरी देवांची पूजा दसऱ्या दिवशी चुकवायची नाहीये. घट विसर्जन झाल्यावरच टाक, मूर्ती जे काय असेल ते स्वच्छ करून चमकवून पुन्हा एकदा जागेवर तुम्हाला ठेवायचं आहे.
दिव्याची पण मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली, हवनाची माहिती दिली, अष्टमीची कन्या भोजनाची माहिती दिली, त्याचप्रमाणे होम कसा करायचा ह्याची माहिती दिली, नवमीची माहिती दिली। नवमीची उदय तिथी शनिवारी 10:48 नवमी संपत आहे, पुन्हा एकदा लक्षात ठेवा। तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला मिळाली असतील असं मला वाटत आहे। त्यातूनही तुमच्या मनात काही प्रश्न उरत असेल, आता ज्यांचा पिरियड असेल, सुतक असेल, उद्या परवा ज्यांना पिरियड आलाय महिलांना, त्यांनी घरातल्या पुरुषांकडून मुलींकडून करून घ्या कोरडा प्रसाद, किंवा शेजारी कुणी असेल करणार तर त्यांना खीर करून मागा, आणि तुमच्या मुलीकडून किंवा मुलाकडून घट तुम्हाला परवा दिवशी उठवून घ्यायचा आहे, तो तसाच ठेवायचा नाही। कुणीही घरातल्या उचलला तरी चालेल, तुम्ही तिथून लांब थांबा आणि घरातल्या कर्त्या पुरुषाला, मुलाला, मुलीला, कुणाला ना कुणाला हे सगळं लांबून कसं करायचं ते सांगा, किंवा हा व्हिडिओ लावून द्या आणि याप्रमाणे करा म्हणून सांगा। व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावा लागला तरी चालेल, पण व्यवस्थित सगळं करा। आपण हे करताना खूप मनापासून करतो, थोडक्यासाठी शेवट काही चुका होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ मी लवकर टाकत आहे। अन्यथा तुम्हाला माहिती अपुरी मिळाली किंवा चुकीचं ज्ञान मिळालं तर काही चुका आपल्या हातून घडू नयेत हीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही। जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित करा, व्यवस्थित रीतीने दसऱ्याला, नवमीला तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनं घट विसर्जन करा आणि सगळं सामान जसं सांगितलं तसं त्या ठिकाणी ठेवा। कुठेही पायदळी येईल असं चुकूनही टाकू नका, नदीमध्ये टाकू नका, नदीतनं पुन्हा ते तळाशी येतं आणि त्याच्यावर चक्क सगळ्यांचा पाय पडतो। शेतामध्ये टाका, शेतामध्ये त्याचं खत तयार होतं। आपल्या घरातल्या कुंड्यांमध्ये थोडी थोडी माती टाका, काही हरकत नाही। अशा पद्धतीने जर विसर्जन केलं तर तुम्हाला नवरात्रीचं संपूर्ण फळ मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी आपल्याला जेव्हा आपण बसतो, म्हणजे आपण जेव्हा नवरात्रीला किंवा दशमीला आपण सगळं हे विसर्जन करायला बसतो, तेव्हा देवीजवळ क्षमा प्रार्थना करायची आहे। अगदी मराठी भाषेत, कुठलीही संस्कृत वगैरे भाषा वापरायची गरज नाही, की हे माते, हे अंबे माते, हे भगवती माते, हे दुर्गा माते किंवा हे बनशंकरी माते, माझ्याकडून या 9 दिवसात ज्या काही चुका झाल्या किंवा तुझ्या सेवेमध्ये मी कुठेही कमी पडले असेल तर मला माफ कर आणि मोठ्या मनाने माझ्या सेवेचा स्वीकार कर। पुढच्या वर्षी मी याही पेक्षा जास्त तुझं स्वागत करण्याचा प्रयत्न करेन आणि याही पेक्षा जास्त मनापासून भक्ती करण्याचा प्रयत्न करेन। मी माझा कुळाचार, मी माझी कुळदेवी कधीही विसर पडून देणार नाही। तू माझ्या कुळाचं रक्षण कर आणि माझ्या मुलाबाळांचं रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते असं मातेला सांगून मगच घट हलवायचा आहे। ही प्रार्थना केल्याशिवाय घट हलवायचा नाही। आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला काय काय करायचं आहे, कसं कसं करायचं आहे। त्यातूनही काही प्रश्न असेल तर विचारा, मला शक्य झालं तर मी उत्तर नक्कीच देईन। आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। अजून एक सांगते, ज्यांच्या ऑर्डर आलेल्या नाहीत त्यांनी कृपया कमेंटमध्ये कुठलेही कमेंट करू नका, कमेंट मला वाचायला जास्त वेळ नसतो। व्हॉट्सअपला या, व्हॉट्सअपवर हाय करत राहा, सांगा माझी ऑर्डर राहिली आहे, मी तुमची ऑर्डर वेळेत पोहोचवते। श्री स्वामी समर्थ।